Welcome all of you. Today we are discussed about the practical number or experiment number 10 and 11. Today we performing the practical of determine iron losses per unit weight of coil. Myself Mr. Baswadi Yogesh, lecturer from Military Department, SIT Polytechnic, Kedra. Practical significance. To increase the efficiency of electrical machines and devices like transformer, it is necessary to decrease the losses. It is necessary to minimize the core loss. Hence, the selection of core material is very important. This practical is performing for calculation of hysteresis and iron loss. That means iron loss is the addition of hysteresis loss and eddy current loss. So in this practical we can find out the iron loss of a core. Here we take the two coils of the contactor so that we can easily find out the iron losses. The iron loss is important for efficiency of the electrical machines, that means alternator, generator, transformer and motor. आता जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल्स असतात ओके, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक यूज करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल यूज करतो म्हणजे कॉईल. एखाद्या कॉईलला एस सप्लाय दिला की त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम प्रोड्यूस होते. ओके, मग आता ह्या ज्या मशीन्स आहेत त्याची इफिशियन्सी असते ती मेनली लॉसेसवरती डिपेंड असते. लॉसेस कमी झाले की एफिशियन्सी इन्क्रीज होते, लॉसेस वाढले की एफिशियन्सी डिक्रीज होते. त्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला एफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी लॉसेस रिड्यूस करायला पाहिजे. बरोबर, लॉसेस रिड्यूस करण्यासाठी आपले जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत त्यामध्ये मेनली कोर लॉसेस म्हणतो आपण त्याला, कोर लॉसेस होतात. ते कोर लॉसेस मेनली दोन टाईपचे असतात, एक एडी करंट लॉस आणि हिस्टेरेसिस लॉस. जो एडी करंट लॉस आहे तो मेनली कोरच्या थिकनेसवरती डिपेंड असतो आणि जो हिस्टेरेसिस लॉस आहे त्या कोरच्या मटेरियलवरती डिपेंड असतो. आपल्याला काय करायचं, हे लॉसेस रिड्यूस करण्यासाठी आपल्याला प्रॉपर कोर मटेरियल सिलेक्ट करायला पाहिजे. त्यामुळे काय होऊ शकतं, हिस्टेरेसिस आणि एडी करंट लॉस रिड्यूस होऊ शकतो. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियलमधला कोर लॉस फाइंड आउट करायचं आहे. कोर लॉस आणि आयर्न लॉस दोघांचं मिनिंग सेमच आहे. ठीक आहे, त्या कोर लॉस किंवा आयर्न लॉसचे दोन टाईप आहेत, हिस्टेरेसिस लॉस आणि एडी करंट लॉस. ओके, नाउ competency and practical skill in which plan wiring or cabling activity using relevant materials following safe practices. Construct simple electromagnet. We can use the electromagnet of a contactor coil. आता कॉन्टॅक्टर कॉईल मधले आपण इलेक्ट्रोमॅग्नेट यूज केलं त्या ठिकाणी, कारण त्याची कॉईल इझिली आपल्याला कोरमधून रिमूव्ह करता येते. ठीक आहे, मेजर द आयर्न लॉसेस ऑफ व्हेरियस इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल. आपण दोन कॉइल्स या ठिकाणी कन्सिडर केल्यात. पहिली जी कॉईल आहे ती सिमेन्स कॉन्टॅक्टरची कॉईल आणि सेकंड कॉईल आहे ती LNT कंपनीच्या कॉन्टॅक्टरची कॉईल आहे. आता रिलेव्हंट कोर्स आउटकम. व्हॉट इज द रिलेव्हंट कोर्स आउटकम? सिलेक्ट रिलेव्हंट कंडक्टर अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक और मॅग्नेटिक मटेरियल्स. From this practical we can get outcome. We can easily select the electromagnetic material for electrical machines. Next is minimum theoretical background, in which the hysteresis and eddy current loss occurs within the core in magnetic material of machines or devices. आणि जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन्स आहेत त्याला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, त्यामध्ये आयर्न लॉस किंवा कोर लॉस असतात. ओके, ते काय त्या मशीनच्या कोरमध्ये होतात. त्या कोरवरती आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे इलेक्ट्रिकल कॉईल बाउंड करत असतो. मग त्या इलेक्ट्रिकल कॉईलला सप्लाय दिला की ते इलेक्ट्रोमॅग्नेट जनरेट करत असते. ठीक आहे, मग आता त्या कॉईलमध्ये काय होतं, जे आपलं जो सप्लाय असतो म्हणजे एसच्या टाईपचं सप्लाय आपण जास्त करून यूज करतो, त्यामुळे त्यामध्ये एडी करंट लॉस आणि हिस्टेरेसिस लॉस होत असतात. ठीक आहे, मग हे लॉस रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, प्रॉपर मटेरियलचं सिलेक्शन करतो की जेणेकरून आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितले इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल. आपल्याला लॉसेस कमी करायचे असेल तर काय करायला पाहिजे, जे काही ज्याचा हिस्टेरेसिस लॉस कमी आहे किंवा हिस्टेरेसिस लूप स्मॉल आहे अशा टाईपचं आपण मटेरियल सिलेक्ट करतो. अशामध्ये मेनली सिलिकॉन स्टील मटेरियल सिलेक्ट करत असतो. मग अशा
मटेरियल सिलेक्शनसाठी आपण काय करतो, हे लॉसेस आपल्याला फाइंड आउट करावे लागतात. वेगळ्या मटेरियल कन्सिडर करून त्याचे लॉसेस फाइंड आउट करावे लागतात. आता कोर लॉस इज द कॉम्बिनेशन ऑफ हिस्टेरेसिस लॉस प्लस ईडी करंट लॉस. ओके, फॉर ए गिवन मॅग्नेटिक सर्किट विथ ए कोअर ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आपण ज्या कोअर यूज करतो ते सगळे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. आता फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा व्हॉल्यूम किंवा थिकनेस ऑफ प्लेट्स एरिया आर कॉन्स्टंट, सॉरी, व्हॉल्यूम अँड थिकनेस आर कॉन्स्टंट अँड टोटल कोर लॉस कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज फॉलोज. आता जे काय आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल यूज करणार आहे त्याचा व्हॉल्यूम किंवा थिकनेस आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, कारण ते काय आपल्याला नंतर चेंज करता येत नाहीत. मग आपल्याला काय चेंज करता येईल, त्यामधलं मटेरियल चेंज करता येईल. मटेरियल चेंज केलं तरी व्हॉल्यूम आणि थिकनेस आपल्याला चेंज करता येतो. The core loss of electromagnetic material can be measured with the help of wattmeter by energizing n turn of coil having negligible resistance from a sinusoidal voltage of known frequency, keeping constant cross section area of the core as shown in figure. आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, जे कोर लॉस फाइंड आउट करायचं आहे वॅटमीटरच्या सहाय्यानं. आता या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा, एक एन टर्नची कॉईल आहे, ती कॉईल आपण ह्या कोअरवरती वाऊंड केली. असे डिफरंट टाईप्सच्या कोर्स घ्यायचे आहेत वेगवेगळ्या मटेरियलच्या. आपण आता कसं सांगितलं, सिलिकॉन सेल मटेरियल, NCR जो मटेरियल, CR जो मटेरियल आपण बघितलेत युनिट नंबर 1मध्ये. ठीक आहे, मग अशा टाईपचं मटेरियल घेऊन आपल्याला काय करायचं आहे, लॉसेस फाइंड आउट करायचे आहे. पण या ठिकाणी आपण काय करणार आहे, दोन वेगळ्या कॉन्टॅक्टरची कॉईल घेऊन त्याचे लॉसेस फाइंड आउट करायचे आहेत. ओके, हा झाला आपला प्रॅक्टिकल सेटअप. आता प्रॅक्टिकल सिस्टममध्ये कनेक्शन कसं आहे बघा. आता कनेक्शन पहिला ICDP. या ठिकाणी ICDPची गरज नाही आहे, कारण या ठिकाणी आपण सिंपल स्विच यूज करणार आहोत, कारण याचं काही करंट जास्त नाही आहे. ठीक आहे, या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलं आहे. ठीक आहे, आता हे सप्लाय इकडे आला. ट्रान्सफॉर्मरला दोन्ही फेज आणि न्यूट्रल दिले. ट्रान्सफॉर्मरच्या रेड टर्मिनलमधून वायर काढली, ती कुठे दिली, या वॅटमीटरला दिलेलं आहे, वॅटमीटरच्या M टर्मिनलला. नंतर आता मेन जे सर्किट डायग्राम असणार आहे ते आपली ओल्ड सर्किट डायग्राम असणार आहे. ओके, या ठिकाणी आपण थोडं वेगळ्या टाईपचं डिजिटल वॅटमीटर यूज केलेलं आहे. त्यामुळं काय, या ठिकाणी P असं नाव आहे आणि न्यूट्रल साईडला N असं नाव आहे. Pला आपण काय करणार, Pच्या वॅटमीटरला आपण इथं कनेक्ट करणार आहे वायर. ठीक आहे, आणि जी काही निगेटिव्हची वायर, न्यूट्रलची वायर असेल ती Nला कनेक्ट करणार. ह्याच्या अक्रॉस एक व्होल्टमीटर कनेक्ट करायचं आहे. केले नाही तरी चालेल, काही फरक पडत नाही, कारण व्होल्टेज आहे ते 230 व्होल्ट आपण देणार आहोत. ओके, आता त्यानंतर आउटपुटला दोन वायर्स आहेत, त्यामध्ये काय L1 आणि ही L2ची कनेक्शन आहे. इथे L1 येणार, इकडं L2 कनेक्शन आहे. इथून जो सप्लाय दिला आहे तो आपण ॲमीटरला दिलेला आहे. L1 मधून काढून ॲमीटरला कॉमनला इथं 200 मिली अँपिअरपर्यंतचं ॲमीटर यूज करायचं. मी काय म्हटलं, 200 मिली अँपिअरचं ॲमीटर यूज करायचं आहे, कारण हे लॉसेस फार कमी प्रमाणामध्ये यामधून करंट फ्लो होणार आहे. त्यामुळे आपण 200 मिली अँपिअरचं ॲमीटर यूज केलं. इथं 0ला कनेक्ट करायचं किंवा कॉमनला, आणि या ठिकाणी 200 मिली अँपिअरला कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आपण कॉईलला सप्लाय दिलेला आहे आणि कॉईलमधून कनेक्शन काढून रिटर्न L2ला कनेक्शन दिलं आहे आणि L2मधूनच न्यूट्रल पॉईंटला इथं कनेक्ट केलेलं आहे आपण वायर. आता ॲक्च्युअलमध्ये कसं प्रॅक्टिकल सेटअप आहे बघूया आपण. आता तो आपला ॲक्च्युअल सेटअप आहे. त्यामध्ये काय, हा डिमर आहे, व्होल्टमीटर म्हणून यूज केला इथं आपण, हा वॅटमीटर आहे. तर या ठिकाणी आपण डिजिटल ॲम्पियर मीटर यूज केले, म्हणजे मिली अँपिअर ॲमीटर यूज केले. या ठिकाणी या दोन कॉन्टॅक्टर्स आहेत आणि कॉन्टॅक्टरच्या आतमध्ये कॉन्टॅक्टर कॉईल आहे. त्यानंतर आपण त्याचं वजन बघायचं आहे कोरचं, प्लस ह्याचा रेजिस्टन्स पण चेक करायचा आहे. त्यावेळेला आपण पाहूया. ओके, नेक्स्ट आहे ते कनेक्शन बघा. कनेक्शन डायग्रामप्रमाणे त्यामध्ये काय काय पॉईंट्स होते बघा. इथे कनेक्शन, इथून सप्लायची वायर आहे, डिमरच्या वापर वायर आपण प्लगमध्ये इन्सर्ट केलेले आहे. ओके, त्यानंतर हा डिमर आहे, या ठिकाणी इथे डिमर दाखवलं आहे. त्याच्या अक्रॉस काय केलं आपण, व्होल्टमीटर एक मल्टीमीटर इथे कनेक्ट केलेलं आहे. दोन लाईन वायर्स दिसतील तुम्हाला, एक फेजमध्ये आणि एक न्यूट्रलमध्ये कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथून एक वायर आणलेली आहे, ती डायरेक्ट काय वॅटमीटरला कनेक्ट केलेली आहे. फेजमधून डायरेक्ट वायर आणलेली आहे, ते या वॅटमीटरच्या फेजला आपण इथे कनेक्ट केलेली आहे. आणि न्यूट्रलमधून अजून एक वायर आणले आहे, ते खाली न्यूट्रल पॉईंटला इथे कनेक्ट केले आहे. म्हणजे एक वायर इथं फेज वायरला आणि दुसरी न्यूट्रल वायर इथं न्यूट्रलला आपण कनेक्ट केले. त्यानंतर नेक्स्ट काय केले,
इथून जी वायर आलेली आहे न्यूट्रल पॉईंटमधून आपण इथं कॉमनला कनेक्ट केलेली आहे वायर ॲमीटरच्या. इथून न्यूट्रल पॉईंटमधून L1 पॉईंटमधून आले ती ॲमीटरच्या कॉमनला कनेक्ट केल्या आणि ॲमीटरच्या 200 मिली ॲम्पेअरमधून दुसरी वायर आपण कॉन्टॅक्टरला कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे कॉन्टॅक्टरच्या जी कॉईल आहे आतमध्ये कॉईल आहे कॉन्टॅक्टरचा. हे काय झालं, 2 वायरला आपण ॲमीटरमधून जे आलेले 200 मिली ॲम्पेअरचे वायर आहे ते कनेक्ट केले आणि तिथून काढून काय केले, परत इकडं L2ला कनेक्ट केले आणि तिथून वायर काढून ग्रीन कलरची इथं N2ला कनेक्ट केलेले. आता ऑलरेडी यामध्ये फेज आणि न्यूट्रल शॉर्ट असतात आतमध्ये, त्यामुळे पुन्हा ते न्यूट्रल द्यायची गरज नाही, ही वायर द्यायची काही गरज नाही आहे. राईट, ग्रीन कलरची वायर मी इथे कनेक्ट केलेली. अशा प्रकारे आपलं हे सर्किट डायग्राम आहे. एकदा ही कॉईल यूज करायचं आहे, एकदा ही कॉईल आपण यूज करणार आहोत प्रॅक्टिकलमध्ये. आता नेक्स्ट रिसोर्सेस कुठले कुठले यूज केलेत बघा यामध्ये. एक तर ॲट ट्रान्सफॉर्मर आहे, MD इलेक्ट्रिकल मेक्सचा आहे. त्यानंतर व्होल्टमीटर 0 to 300 व्होल्ट घेऊ शकतो किंवा मेस्टो नावाचा मल्टीमीटर आपण यूज केलेला आहे. दुसरं एक मल्टीमीटर यूज केलेलं आहे आपण. त्यानंतर हे वॅटमीटर हेम इलेक्ट्रॉनिक्सचं आहे. 2 कॉन्टॅक्टर कॉईल्स आहेत. असं आपलं सर्किट अरेंजमेंट आहे. यामध्ये काय एक मल्टीमीटर मेस्टो कंपनी स्टँडर्ड घेतलेला आहे. सिंगल फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर ओके MD इलेक्ट्रिकलचा घेतलेला आहे. 0.25 kVचा 1 क्वांटिटी. ॲमीटर घेतलेला आहे. ॲमीटर म्हणजे मल्टीमीटरचा यूज केलेला आहे आपण त्या ठिकाणी 0 to 200 मिली ॲम्पेअरचं 1. वॅटमीटर घेतलेलं आहे. हेम इलेक्ट्रॉनिक्सचं 750 वॅटचं 1 कन्सिडर केलं आहे. व्होल्टमीटर हे पण आपण या ठिकाणी मल्टीमीटरच यूज केलेलं आहे. ओके, त्यानंतर 0 to 300 व्होल्ट. त्यानंतर कॉन्टॅक्टर कॉईल घेतलेले आहे. एक कॉईल सिमेन्स कंपनीच्या कॉन्टॅक्टरची आणि दुसरी कॉईल आहे ते L&T कंपनीच्या कॉन्टॅक्टरची. एक आहे ते 240 व्होल्ट ACची आहे, दुसरी कॉईल आहे ते 440 व्होल्ट ACची कॉईल आहे. ती पण 1 क्वांटिटी आपण कन्सिडर केली आहे एव्हरी. ओके, आता या ठिकाणी तुम्ही नावं चेंज पण करू शकता. डायरेक्टली कंपनी मेस्ट्रो लिहून इथं स्टँडर्ड लिहू शकता. फक्त मी काय तुम्हाला तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी इथं लिहून ठेवलेलं आहे 0 to 200 मिली ॲम्पेअर आणि 0 to 300 व्होल्टपर्यंत आपण व्होल्टमीटर यूज करायचं आहे. Precaution: the winding used to construct the setup should be well insulated from the core. आपण डायरेक्टली कॉन्टॅक्टर कॉईल यूज केले त्यामुळे त्या ठिकाणी ऑलरेडी त्याला इन्सुलेशन आहे. इन्सुलेशन पेपर यूज टू मोटर रिवाइंडिंग मे बी preferably use on the core. There should not be any loose connection. Select proper range of meter. या सगळ्या प्रिकॉशन आपण यामध्ये घेतलेल्या आहेत. नेक्स्ट, टेक ओल्ड चोक ऑफ ए फ्लोरोसंट लॅम्प ट्यूब ऑफ स्मॉल ट्रान्सफॉर्मर. या ठिकाणी डायरेक्टली आपण कॉन्टॅक्टर कॉईल घेतलेले आहे. नेक्स्ट इज द रिमूव्ह द वाइंडिंग. ह्या सगळ्याचे पहिल्याचे 4 स्टेप आहेत, 3 स्टेप आहेत, त्याची काही गरज नाही आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जी कॉईल आहे आपली ते कॉईलचं कोअर आहे, कोअर आपण रिमूव्ह केले आणि कोअरचं वेट मेजर केले. फर्स्ट पॉईंट. सेकंड आहे सिलेक्टर कॉपर गेज. आता जी हे 5th पॉईंट पण गरज नाही आहे, डायरेक्टली आपली कॉईल आहे आपल्याकडे अवेलेबल रेडीमेड, ती कॉईल आपण कन्सिडर केलेली आहे आणि त्या कॉईलचा रेजिस्टन्स मेजर करायचं. म्हणजे एक 4th स्टेप त्या कोअरचं वेट मेजर करायचं आणि सेकंड स्टेप काय आपली म्हणजे 6th नंबर स्टेप रेजिस्टन्स मेजर करायचा युजिंग मल्टीमीटर. त्यानंतर ती कॉईल सर्किट डायग्रामप्रमाणे कनेक्शन करायचं, सप्लाय स्विच ऑन करायचा, व्होल्टेज द्यायचं. किती देणार, 230 व्होल्ट व्होल्टेजची कॉईल आहे, दोन्हीला पण 230 व्होल्टच द्यायचं आहे. जर 40 व्होल्टची L&Tची कॉईल असेल तरी सुद्धा त्याला 230 व्होल्टच सप्लाय द्यायचं आहे. ओके, नोट डाऊन द रिडिंग्स ऑल मीटर ऑब्झर्वेशन. आपण ऑब्झर्वेशन केलं सगळं, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या सॅम्पलसाठी म्हणजे दुसऱ्या कॉईलसाठी ही प्रोसेस रिपीट करायची आणि रिझल्ट कम्पेअर करायचा आहे. ठीक आहे. आता हे त्यामध्ये ॲक्च्युअल प्रोसिजर तुम्ही लिहू शकता. मी जे स्टेप सांगितले आहेत कुठली 1 2 3 काही गरज नाही आहे, 5th पण काही गरज नाही आहे. ठीक आहे, 1 2 3 आणि 5th नंबर सोडून बाकी सगळ्या स्टेप तुम्हाला लिहायच्या आहेत त्या ठिकाणी. ओके, ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन. आता यामध्ये काय केलेलं आहे, वेट ऑफ द कोअर, वेट आपण कोअरचं मेजर केले ते लिहायचं आहे. कोअर 2चं पण वेट मेजर केले ते पण लिहा. रेजिस्टन्स मेजर केला आहे दोन्ही कॉईलचा, तो तुम्ही लिहू शकताय. आता आपण जे वेट मेजर केले ते ऑब्झर्वेशन टेबलमध्ये सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी वेट ऑफ द कोअर, पहिल्या कोअरचं वेट आहे ते 0.146 kg आहे आणि दुसऱ्या कोअरचं वेट आहे ते 0.300 kg. म्हणजे हे वेट जास्त होतं, पण त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तिथं एक आयर्न पीस अटॅच आहे, त्याचं वेट मायनस केलं आहे आपण. ओके, पहिल्या कॉईलचं वेट 0.146 kg आणि दुसऱ्या कॉईलचं 0.300 kg आहे. आता रेजिस्टन्स ऑफ द कोअर्स, पहिले कॉईल आहे रेजिस्टन्स ऑफ कॉईल्स. पहिल्या कॉईलचं रेजिस्टन्स आहे तो 450 ओहममध्ये. ओके, आणि दुसऱ्या कॉईलचा जो रेजिस्टन्स आहे तो 860 ओहम आहे. ठीक आहे, आपण प्रॅक्टिकलच्या वेळेला